तो मित्रांनो, मला आज तुम्हाला एक वेगळी कॉन्सेप्ट शिकवायची आहे. मी तुम्हाला एक सांगेन डेब्ट फ्री लाईफ कशी अचीव करतात ते मी तुम्हाला मी सांगणार आहे. सो नंबर 1 तुम्हाला पहिलं हे कळलं पाहिजे की असं नाही की कर्ज फक्त ॲव्हरेज लोकच घेतात. रिच लोकही कर्ज घेतात. पण रिच लोकांना माहिती आहे की त्या कर्जाचं काय करायचं आहे. ते काय करतात, त्यांचा जो डेट असतो, जो कर्ज असतो, तो त्यांना लेव्हरेज कसं करतात त्यांना माहिती असतं. पण जेव्हा ॲव्हरेज लोक जेव्हा आपले कर्ज घेतात, तो त्यांच्यासाठी लायबिलिटीज बनतो. पण रिच लोक जेव्हा कर्ज घेतात, हे मी त्यांच्याकडून शिकलो आहे की ते लेव्हरेज करतात. आता जर तुम्ही कर्ज घेतलं आहेत आणि तो तुम्हाला कसं ते कर्ज तुम्हाला क्लिअर करायचं असेल, सो काही सिम्पल स्टेप्स आहेत जे तुम्ही यूज करून ते क्लिअर करू शकता. नंबर 1 की पहिली स्टेप की तुमचा जो घरचा खर्च आहे, जो एक्सपेन्स आहे, तो एक्सपेन्स तुम्ही कमी करू शकता. लेट्स पकडा की तुम्ही जो तुमचा घर खर्च आहे, तो त्याला तुम्ही एक्सपेन्स ऑप्टिमाइज करू शकता. आणि लेट्स बघा, तुमचा जो घरचा खर्च आहे जो 50,000 आहे, तो 50,000नी कसं तुम्ही त्याला एक एक्सपेन्स ऑप्टिमाइज करून तुम्ही ते 10 ते 15% कसे तुम्ही कमी करू शकता. नंबर 1, त्याच्याने तुमचा एक डेट कमी होऊ शकतं. सेकंड गोष्ट आहे की तुम्ही डेट मॅनेजमेंट यूज करू शकता, डेट प्लॅनिंग करू शकता. जसे की तुम्ही काही स्ट्रॅटेजीज आहेत डेटच्या, तर त्या तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून तुम्ही तो डेट कमी करू शकता. बऱ्याच काही गोष्टी आहे, स्नोबॉल आहे, एअरलाईन्स मेथड आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं कर्ज कमी करू शकता. तिसरी गोष्ट आहे की तुम्ही तुमचा इन्कम वाढवू शकता. आता इन्कम वाढवू शकता म्हणजे इन्कम जर वाढवायचं असेल तर तुम्हाला स्किल शिकावं लागणार, तुम्हाला तुमची व्हॅल्यू ॲड करावं लागेल. जर तुम्ही स्किल शिकलात तर तुम्हाला प्रत्येक नवीन इन्कम देते. सो तुम्ही जर स्किल शिकलात, जर व्हॅल्यू वाढली तर तुमचा इन्कम वाढेल. आता मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हे सगळे मी तुम्हाला वरवर गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण हे खूप आतमध्ये डीप आहेत. ह्याच्यासाठी तुम्ही मनी मॅनेजमेंट हा कॉन्सेप्ट शिका. मनी मॅनेजमेंट शिकला तर मनी मल्टिप्लाय करू शकता. आणि आज जो तुम्ही कर्ज क्लिअर करताय, आज जो तुम्ही प्रत्येकजण, मी ॲव्हरेज लोक मागच्या वर्षी मी कमीत कमी 350-400 लोकांची कन्सल्टन्सी केलेली आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आलेले आहेत, इवन करोडपती लोक आलेले आहेत. सो मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की रिच लोकांना तुम्ही कर्ज देताय, इंटरेस्ट भरते, ती रिच लोकांची चुकी नाही आहे. चुकी तुमची आहे जी तुम्हाला मेथड माहीत नाही आहे. सो जेव्हा तुम्ही एखादा 50,000चा EMI भरतायत, सो वर्षाचे 6 लाख झालेत. मित्रांनो, ह्याचे जर तुम्ही ह्या ज्या स्ट्रॅटेजी यूज केल्यात आणि हे जर तुम्ही ह्याच्यातले 20,000 तरी कमी केलात ना, तरी तुम्ही 2,40,000 वर्षाचे वाचवताय. जो तुम्ही हार्डवर्क केलेला पैसा, जो काय तुम्ही सॅक्रिफाईस केलेला पैसा, हा तुम्ही वाचवू शकता. सो ह्या काय सिम्पल मेथड आहे, जेणेकरून तुम्ही डेट फ्री लाईफ अचीव करू शकता. जशी मी केलेली आहे, या सेम मेथड तुम्ही पण यूज करू शकता. आय होप की तुम्हाला ह्या थोड्या गोष्टी कळाल्या असतील. जर तुम्हाला खूप अजून आतल्या गोष्टी माहिती पाहिजे तर मी प्रत्येक बुधवारी एक मास्टर क्लास घेतो, ज्या मास्टर क्लासमध्ये तुम्ही अटेंड करू शकता आणि तुम्ही ह्या गोष्टी शिकू शकता आणि लवकरात लवकर डेट फ्री लाईफ अचीव करू शकता. स्ट्रेस फ्री लाईफ त्याच्याबरोबर मिळेल आणि त्याच्यानंतर फायनान्शियल फ्रीडम लाईफ मिळणार. लाईक बेसिक लेवलचं फायनान्शियल फ्रीडम तर प्रत्येकजण करू शकतं. जसे की जर तुमचा महिन्याचा खर्च 40,000 असेल, 50,000 असेल, 60,000 असेल, लेट्स पकडा 50,000 असेल, तुम्हाला तुमच्या असेटवरनं प्रत्येक महिन्याला 50,000 आणायचे आहेत. त्याच्यावरती तुम्ही बेसिक लेवलचं फायनान्शियल फ्री अचीव करू शकता. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. आणि जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर तुम्ही जस्ट गुगलवरती वल्लभ बोत्रे टाईप करा, तुम्हाला माझ्याबद्दल सगळ्या गोष्टी माहिती पडतील. आणि जर तुम्ही मला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ वंडरफुल डे. बाय.